नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा कंबाईन ग्रुप बी चा पेपर झालाय आणि या संदर्भात आपण संभाव्य उत्तर तालिका आपल्या पार कॉम्पिटिटिव्ह फोरम मार्फत आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि अद्याप सुद्धा काही मुलांनी जर जॉईन केलं नसेल चॅनल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमीचा आजचा पेपर जर बघितला तुम्ही तर करंट बेस जास्त हा पेपर होता आणि या पेपरच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की कोणकोणत्या प्रश्नानुसार आपल्याला जाता येईल की जे काही करंट प्रश्न होते जीएस ला आधारित म्हणजे इकॉनॉमीला आधारित बराचसा यावेळेस करंटचा पेपर होता. आणि वारंवार मी विद्यार्थ्याला सांगत होतो की तुम्ही इकॉनॉमीला करंटच द्यायचा, इकॉनॉमीला काय द्यायचं, करंटच द्यायचं, ते घेऊन जायचं आहे. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. बघा, खालीपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहे? बघा, आरबीआयची दोन साधने आहेत, एक म्हणजे संख्यात्मक साधने आणि दुसरं म्हणजे काय बोल हो, गुणात्मक साधने. दुसरं कोणतं आहे? गुणात्मक. संख्यात्मक साधनेमध्ये एसएलआर, सीआरआर. बघा, एसएलआर, सीआरआर, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, एमएसएफ, बरोबर आहे, मर्जर स्टँडिंग फॅसिलिटी. आणि जे काही म्हणतो खुल्या बाजारातील खरेदी विक्री या संदर्भातले सगळा प्रश्न आहे. बघा, फिस्कल पॉलिसी सरकारकडे असते. बघा, राजकोषीय धोरण, राजकोषीय धोरण हे सरकारवर आधारित असते. राजकोषीय धोरण कुणाकडे असते? गव्हर्नमेंटकडे. आणि आपल्याला विचारलेला प्रश्न साधारणतः मॉनिटरिंग पॉलिसीवर प्रश्न विचारलेला आहे. तर विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते तरी सरकार करते, त्यामुळे हा प्रश्न नाहीये. रेपो रेट बरोबर आहे, संख्यात्मक साधन आहे. स्वतः अधिकृत योजना, ही योजना आणण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे, त्यामुळे हे नाही बसत. खुल्या बाजारातील खरेदी विक्री बरोबर आहे, हे उत्तर आहे. बी आणि डी उत्तर याचं बनते, बी आणि डी. ऑप्शन नंबर जे काही तुम्हाला दिलेलं आहे तिसरं. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आपल्याला इकॉनॉमीचा बघायचा, जे 15 प्रश्न आहे. बघा, राजकोषीय, बघा, फिस्कल मॉनिटरिंग पॉलिसी पण विचारलेली आहे आणि फिस्कल पॉलिसी पण विचारलेली आहे यावेळेस सरकारच्या संदर्भात. सार्वजनिक वित्त, बघा, सार्वजनिक वित्ताच्या संदर्भात जमा आणि खर्च यांचा एकत्रीकरण संचय म्हणजे सार्वजनिक वित्त होय, बरोबर, अर्थसंकल्प होय. बघा, कर्ज वगळता सरकारचा एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती म्हणजे एकूण खर्च आणि एकूण जमा. प्राप्ती म्हणजे काय? जमा आणि खर्च याचं एकत्रीकरण करणं म्हणजे राजकोषीय तूट. लक्षात घ्या, आपण याला म्हणतो राजकोषीय तूट. भांडवली खर्च आणि भांडवली उत्पन्न, महसुली उत्पन्न यातील फरक नाही आहे. महसुली खर्च, महसूल उत्पन्न याचं नाही आहे, म्हणून फक्त एक. फक्त काय आहे? एक. याचं उत्तर आहे फक्त एक. लक्षात घ्या. पुढं संपूर्ण बजेटच्या लेक्चरमध्ये आपण घेत असतो सार्वजनिक वित्तमध्ये, तर या संपूर्ण गोष्टी आपल्याला लक्षात येते. बघा, बरोबर करंटचा प्रश्न विचारला इकॉनॉमीमध्ये. बघा, साधारणतः तुम्हाला माहिती आहे, साधारणतः अटल इनोव्हेशन मिशन एक केंद्र शासनाचा पुढाकारलेला योजना आहे. लक्षात घ्या. आणि याला म्हणतात एकल खिडकी योजना. काय म्हणतात? एकल खिडकी योजना. एकल खिडकी योजना म्हणजे एकाच ठिकाणी उद्योगाचे संपूर्ण परवाने. आता महाराष्ट्रामध्ये एकल खिडकी योजनाचं नाव तुम्हाला माहिती आहे, मैत्री पोर्टल. आणि केंद्र सरकारचं कुठलं आहे? अटल इनोव्हेशन मिशन. अटल इनोव्हेशन मिशन. आणि बघा, याच्या संदर्भात ही परिसंस्था उभारण्यात कारणीभूत आहे. त्यामुळे ए आणि बी दोन्ही विधाने कशी आहे? बरोबर आहे. बघा, चालू घडामोडीमध्ये सुद्धा आपण हे घेतलं होतं आणि इकॉनॉमीमध्ये सुद्धा आपण हे बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. पुढे चला, प्रश्न क्रमांक जो काही आहे पुढचा, योग्य जोड्या लावायच्या आपल्याला इकॉनॉमीमध्ये. बँकिंग, बघा, योग्य जोड्या लावायच्या. बँकिंग नियंत्रण कायदा तुम्हाला माहिती आहे, मध्यवर्ती बँकांचे काय करतो? नियमन करतो. साधारणतः तुम्हाला माहिती आहे बँकिंग नियमन कायदा 1934 आरबीआय ऍक्ट आहे. त्यानंतर मालकी हस्तांतरण कायदा 1948 आहे. राष्ट्रीयकरण कायदा 1949 चा आहे. पहिला राष्ट्रीय बँकिंग राष्ट्रीयकरण कायदा 1949 आहे. त्यानंतर बँकांचं खाजगीकरण 1969 ला आहे. 14 बँकांचं. त्यानंतर 1980 चा आहे. 1980 साधारणतः 6 बँकांचं. तर या प्रकारचं प्रश्न काय विचारले साधारणतः बघा, बँक राष्ट्रीयकरण काय आहे? सामाजिक उद्देश. इंदिरा गांधीनं सुरुवातीला साधारणतः 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं ज्यांचे 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी आहे. आणि नंतर 1980 ला ज्यांच्यामध्ये 200 कोटीपेक्षा जास्त ठेवी आहे. पहिला 1969 चा राष्ट्रीय खाजगीकरण करणं हा फायद्याचं झालं, पण 1980 खाजगीकरणाचं झालं धोक्यात झालंय. बरोबर आहे. पुढे बघा, 31 मार्च 2025 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका दिलेल्या 12. हळूहळू तुम्हाला माहिती आहे एक एक बँका काय करत आहे? कमी करत आहे. सर्व एसबीआय मध्ये काय करत आहे? विलीन करत आहे. शाखा विस्तार, ठेवीचे अधिक संकलन करणे. तुम्हाला माहित आहे जेवढं बँकेचं शाखा विस्तार होईल तेवढं काय होईल? ठेवी जमा होईल आणि लोकांच्या खिशातला पैसा कोणाजवळ भेटेल? सरकारला भेटेल, म्हणजे सरकारला वापरता येईल. तर या प्रकारचा प्रश्न आहे. बँकिंग नियंत्रण कायदा या संपूर्ण शाखा विस्तार, तर याचं उत्तर कुठलं येते? 3. याचं उत्तर काय येते? 3. 24 उत्तर 3. पुढे बघा,
पुढचा प्रश्न बघा, केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे? स्टार्टअप योजना तुम्हाला माहित आहे, स्किल डेव्हलपमेंट योजना, मेक इन इंडिया, रिइन्व्हेस्टमेंट इंडिया, हे विविध योजना सरकारनं आणलेल्या आहे. तर याच्यामध्ये एससी आणि एसटीच्या लोकांसाठी तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्र हा जीडीपी मध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्र हा एफडीआय मध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्र जीएसटी संकलन मध्ये नंबर 1 आहे, जलसमृद्धी अभियानामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. तर याच्यामध्ये सर्वात जास्त अखिल भारतीय स्तरावर 23% महाराष्ट्राचा काय आहे? हिस्सा आहे. पुढं 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी बँकांचे व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? आता जो प्रश्न आपण एक्सप्रेशन केलाय सरळ सरळ उत्तर आहे, सोपा प्रश्न आहे, 14 आहे. बघा, बँकिंगच्या संदर्भात तुम्हाला करंट आणि बेसिक दोन्ही प्रश्न विचारलेला आहे. पुढे टॅक्स कर रचनावर प्रश्न विचारलेला आहे. कर रचना योग्य कराची काय आहे? तत्वे कोणती? बरोबर आहे. योग्य कर रचनेची वैशिष्ट्ये कोणती? बरोबर आहे. फक्त कर देय क्षमता हे विचारलेलं आहे. प्रश्न होता आपले, उच्च उत्पन्न काय राहील? अधिक आयकर, कमी उत्पन्न कमी आयकर. बरोबर आहे ना? लक्षात घ्या, ज्याचा पगार कमी आहे त्याला कमी आयकर, ज्याचा पगार जास्त त्याला जास्त आयकर राहील ना. तर लक्षात घ्या, या प्रकारचं दोन्ही विधाने कशी आहे? बरोबर आहे. तर ए आणि बी दोन्ही विधाने कशी आहे? बरोबर आहे. बघा, प्रमाणशील कर, विकसनशील कर, विकसित कर, या प्रकारचे विविध कराचे काय प्रकार आहे आणि तुम्हाला माहित आहे याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जाते. आपल्याला प्रश्न तुम्हाला विचारला करंट अफेअर बघा, इकॉनॉमी मध्ये परत इकॉनॉमिक सर्वेक्षण बघा, इकॉनॉमिकल बजेट आणि इकॉनॉमिकल सर्वे आणि सर्वे विचारलेला आहे. आर्थिक पाहणी आणि आर्थिक अहवाल 2022-23, आर्थिक पाहणी आर्थिक अहवाल 2022-23, मेक इन इंडिया 2.0. बघा, मेक इन इंडिया तुम्हाला माहित आहे, साधारणतः नरेंद्र मोदी आल्याबरोबर लागला आणि नंतर मेक इन इंडियाचा सत्तावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. मेक इन इंडिया मध्ये कोणकोणत्या उपक्षेत्राचा समावेश होतो? पोलाद 100%, व्यायामशाळा उपकरणे 100%, खेळणी 100%, मत्स्यपालन 100%, चारही क्षेत्राचा होतो. चारही क्षेत्राचा तुम्हाला माहित आहे, काटा पिन पासून तर सेफ्टी पिन पर्यंत, खेळण्यापासून तर खेळाच्या भांड्यापर्यंत संपूर्ण उपकरणे भारतात निर्माण झाली पाहिजे. हाच तुम्हाला माहित आहे मेक इन इंडियाचा उद्देश आहे 2.0चा. कारण चायनापासून कोणत्याही वस्तू आपल्याजवळ आल्या नाही पाहिजेत, म्हणून वरील सर्व. उत्तर काय आहे? वरील सर्व. बघा, इकॉनॉमीचा अभ्यास न करता पेपर जरी चांगला वाचला रोजच्या रोज तर तुम्हाला फायदा होतो. पुढे बघा, पुढे सरळ सरळ बघा, साधारणतः बघा पोरं, पुढचा प्रश्न आहे महत्वाचा आणि तुम्हाला माहिती जोड्या लावायचा प्रश्न आहे. कशाचा आहे? जोड्या लावा. लक्षात घ्या, साधारणतः आर्थिकच्या वित्तीय विवरणपत्रा संदर्भाचा आहे प्रश्न. तुम्हाला माहित आहे वित्तीय विवरण संदर्भाचा कलम 110 पासून ते 117 पर्यंत, कलम 110 ते 117 पर्यंत तुम्हाला केंद्राच्या संदर्भाचा आहे. कलम 202 राज्याचा वित्तीय बजेट संदर्भाचा आहे, राज्याचा वित्तीय बजेट संदर्भाचा. बरोबर आहे. धनविधेयकाच्या व्याख्येपासून सगळ्या तरतुदी दिलेल्या आहे. कलम 112 वार्षिक वित्तीय विवरणपत्र जे राष्ट्रपती सादर करतात, परंतु त्याच्या वतीनं कोण सादर करते? अर्थमंत्री. कोण करते? अर्थमंत्री. कलम 151 बघा, कलम 148 ते 151 हे कोणा संदर्भाचं आहे? कॅग संदर्भाचं आहे. कोणा संदर्भाचं आहे? कॅग, कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. बरोबर आहे. तर साधारणतः कलम 151 याच्यातली कलम 151 उपकलम 1 आणि 151 उपकलम 2 बघा, केंद्र सरकारला द्यायचा अहवाल आणि राज्य सरकारला सादर करायचा अहवाल म्हणजे राष्ट्रपतीला आणि राज्यपालाला लेखा अहवाल आहे. कलम 267 आकस्मिकता निधी कॉन्टिजेन्सी फंड. बरोबर आहे. कॉन्टिजेन्सी फंड तुम्हाला माहित आहे 266 उपकलम 1 काय आहे? साधारणतः तुम्हाला या ठिकाणी सार्वजनिक वित्त संदर्भाचा आहे. सार्वजनिक जे काही वित्त आपण म्हणतो, लक्षात घ्या. त्यानंतर 266 उपकलम 2 सार्वजनिक लेखे. लक्षात घ्या, सार्वजनिक रोखे आपण म्हणतो, सार्वजनिक रोखे, याला आपण दुसरं नाव संचित निधी सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? संचित निधी. आणि हे संपूर्ण कोणाकडे असते? राष्ट्रपतीकडे असते. बरोबर. त्यानंतर कलम 280 वित्त आयोग. बघा, वित्त आयोगासंदर्भाचा प्रश्न आहे तुम्हाला. मी संपूर्ण वित्त आयोग बघा, पहिला वित्त आयोगाचे अध्यक्ष केसी योगी, 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर, 14व्या वित्त आयोगाचे वायवी रेड्डी, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के. सिंग आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया. आणि हे बघा पुढे आहे आयोगाचा अध्यक्ष विचारलं करंट अफेअरमध्ये. म्हणजे बघा, साधारणतः जे जे आपण घेतलं त्या प्रकारच्या फक्त सिरियस होणं गरजेचं. आपण काय करतो? जवळच्या माणसाचं महत्व आपल्याला जास्त नसते, अपूप नसते, त्यामुळे त्या गोष्टी आपण सोडून देतो आणि त्यामुळे आपण काय करतो? तोंडावर पडतो. बरोबर. त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे समोरासमोरचं 2 आहे. चला पुढचा प्रश्न इकॉनॉमीचा. बघा, बँकिंगच्या संदर्भाचा बरेचसे प्रश्न आहे यावेळेस. बरोबर आहे. भारतीय बघा योग्य विधानाचा विचार करायचा आहे. बघा, भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय डिसेंबर 1997 मध्ये
कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. कृषी कर्ज बघा मोठ्या प्रकारची कर्जाची समस्या होती आणि या प्रकारचा कृषी कर्जाच्या संदर्भाचं महत्वाचं आपण काय केलं, समिती स्थापन केली आणि याचे समितीचे अध्यक्ष होते आर्मी गुप्ता आणि हे कृषी कर्ज विषयक उच्चस्तरीय समितीचे काय होते, अध्यक्ष होते. बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट कसे आहे बरोबर हो, योग्य आहे. तुम्हाला माहिती आहे याच काळात एम नरसिंहन समिती सुद्धा नेमली होती, याच काळात विमल जालान, याच काळात उषा थोरात समिती. बरोबर आहे, विविध बाबतीसाठी होतं. चला मग पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. बघा आणखीन करंट अफेअर संदर्भाचा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा की इकॉनॉमी मध्ये करंट अफेअर. भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक समावेशन कळफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी सुरू केलाय बघा. अंतर्दृष्टी तुम्हाला माहित आहे की महत्वाच्या बाबीसाठी तुम्हाला माहित आहे इनोव्हेशन आणि रिनोव्हेशन करण्यासाठी जून 2023 ला अंतर्दृष्टी काय केलं आपण विकसित करण्यात आलेलं आहे. पुढं खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्वे आहे तुम्हाला माहित आहे 1976 पासून लेखाविषयक कामे आणि लेखा परीक्षणाविषयक कामाची काय केली आपण विभागणी केली आहे. लेखापालनाची कामे काय आर्थिक घटकाचे तत्व आणि मौद्रिक एकक तत्व आणि लेखा परीक्षणाचे कामे आहे जमावचे तत्व आणि भौतिकतेचे तत्व. विचारले आहे लेखापालनाची तत्व सी आणि डी. ऑप्शन नंबर सी आणि डी चं उत्तर 2. पुढे बघा प्रश्न क्रमांक आहे 33वा बी सिरीज मधला. छापील पैशाचा वापर करून जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढली जाते त्यामुळे रिकामी जागा काय वाढली जाते बघा. तूट केव्हा करायची असते, मंदीतून आपल्याला तेजीकडे न्यायचं असते त्यावेळेस आपण काय करतो, तूट करतो अंदाजपत्रकात. म्हणून याचं उत्तर आहे चलनवाढ. बघा चलनवाढीचे विविध प्रकार आहेत. चलनवाढ, भाववाढ तुम्हाला माहिती आहे, रांगणारी, त्यानंतर चालणारी, त्यानंतर धावणारी आणि त्यानंतर तुम्हाला माहित आहे बेसुमार ही सर्वात काय असते, घातक असते आणि रांगणारी पण घातक आहे. चालणारी सर्वात चांगली परंतु याचा दर 3 ते 7% असावा तेव्हा ती कशी आहे, चांगली आहे. उत्तर लक्षात घ्या 3 आहे. पुन्हा भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बघा पहिले केसी नियोगी तुम्हाला माहित आहे. विजय केळकर हे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे, 13व्या. बरोबर आहे. अरविंद पनगारिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे. बरोबर आहे. तर उत्तर आईच आहे 1. बरोबर आहे. 14व्या वित्त आयोगाचे 15वा वित्त आयोग कोण होते, एन के सिंग. त्यानंतर 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष 14व्या कोण, वाय व्ही रेड्डी. कोण, वाय व्ही रेड्डी. बघा टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा आपण हे प्रश्न टाकले आणि वारंवार विद्यार्थ्यांकडून पाठ सुद्धा आपण करून घेतले. शेवटचा प्रश्न बघा याच्यात मी आलेला आहे तो पण करंट बेसच आहे. बीओपी आणि बीओटी संदर्भाचा प्रश्न आहे बघा. आयात निर्यात संदर्भाचा प्रश्न आहे. खाली विधाने विचारत घ्यायचे आपल्याला. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन हे विक्रमी पातळीवर पोहोचले. बरोबर आहे, हा उच्चांक आहे. त्यानंतर भारताचा ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. ज्वारीच आहे लक्षात घ्या. तर ज्वारी वगळता नाही, ज्वारीच आपल्या इथिओपियापेक्षा कसं आहे, जास्त आहे. हे उदाहरण चुकीचं आहे. तर याचं काय आहे, केवळ योग्य. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचे इकॉनॉमीचे महत्वाचे प्रश्न होते परंतु तुम्हाला वारंवार म्हणणं आहे हा पेपर झालाय परंतु यानंतर सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे इकॉनॉमीचा अभ्यास करताना करंट बेस करायचा आहे आणि यासाठी आपण विविध व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत असतो दर वीकली करंट अफेअर. ओके, धन्यवाद, जय हिंद.